तुळजाई, आज गुरुपौर्णिमा आहे. माझी आई म्हणायची, योग्य गुरु भेटला की माणसाला आयुष्याची दिशा मिळते. तुम्ही कित्येकांचं दुःख दूर केलं. तुम्ही कुणासाठी मृत्यूहारिणी झालात, कुणासाठी भयहारिणी, कुणासाठी चिंतानाशिनी, तर कुणासाठी व्यसनखंडिनी. आज मैं तुम्हाला विनंती करत नाही, आव्हान करते आहे. तुम्ही माझा गुरु व्हा आणि मला माझा मार्ग दाखवा. अयो बाबू, हे काय आहे? देवीचा महाल आणि टीव्ही एवढा मोठा. मानलं गड्या मालकांना, एवढं लांब एका क्षणात आणून सोडलं की. थांबा. तुम्ही कोण? याआधी इथे तुम्हाला कधी पाहिल्याचं आठवत नाही. म्या देवीच्या दर्शनाला आलो आहे जी. कुठून आला आहात? म्या आमचं गाव लई दूर आहे जी. कोणतं गाव? मग गाव देवींच्या कथेची वेळ झाली, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझं लक्ष असेल तुमच्यावर. आता फक्त देवी उषाला काय सांगते हे कानावर पडलं की मालकांचं काम फत्ते. लवकरच देवींचं दरबारात आगमन होत आहे. वहिनी, आज मैं देवीला पहिल्यांदाच बघणार आहे. कशी दिसत असेल ग देवी? अगं बघशीलच. अगं मैं बी तुळजाईला दृष्टांतातच पाहिलं आहे. आणि ती जेव्हा घरला आली होती तेव्हा माणसाच्या रूपात आली होती. आता तुळजाईच्या रूपात मी बी तिला पहिल्यांदाच बघणार आहे बघ. माझं तर काळीजच धडधडतंय बघ. हिली शांत हो. आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो. किती सुंदर आहे ग. सर्व भक्तांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गेल्या वेळी आपण 16 सोमवाराची कथा ऐकली. भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाट खेळत होते. त्या खेळाचा निर्णय देण्यासाठी पुजाऱ्याला पंच म्हणून उभा केलं. परंतु सत्य समोर असूनही त्याने वारंवार असत्याची बाजू घेतली. अखेरीस माता पार्वतीने त्याला असत्याची शिक्षा म्हणून भयंकर कुष्ठरोगाचा श्राप दिला. आता पुढे काय घडलं ते ऐका. सर्वांनी स्थानापन्न व्हा. आपण आता पुढची कथा ऐकूया. माता पार्वतीचा श्राप मिळताच त्या पुजाऱ्याच्या संपूर्ण अंगावर कुष्ठरोग पसरला. असह्य वेदनांनी त्याचं शरीर होरपळू लागलं. त्याने असंख्य उपाय केले,
अनेक वैद्यांची मदत घेतली, देवदेवतांची प्रार्थना केली, परंतु त्याचा कुष्ठरोग काही केल्या कमी होत नव्हता. दिवसेंदिवस त्याचा दाह वाढत होता. आता हा रोग नक्की बरा होईल. महादेव महादेव तुमची कृपा झाली माझ्यावर. तुमची कृपा झाली माझ्यावर. नाही नाही पुन्हा तेच काही फरक पडत नाही. हा किती औषधं झाली, किती उपाय झाले, पण या शापापासून मुक्तीच होत नाही. माझ्या अपराधाची शिक्षा इतकी कठोर आहे का? महादेव 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 माझ्या हातून खूप मोठा अपराध झालाय. मान्य आहे मला. सत्य समोर असताना मी या सत्याची बाजू घेतली. पाप घडलं माझ्या हातून. त्या पापाची मी ही शिक्षा बघतोय. शिक्षा पण आता सहन होत नाही. धैर्य संपत चाललंय माझं. धैर्य संपत चाललंय. महादेव माझ्यावरती कृपा करा. महादेव माझ्यावरती कृपा करा. हे भोलेनाथ, तुम्हीच मला आता मार्ग दाखवा. या शापातून मुक्त होण्याचा उपाय कोणाला माहीत असेल तर केवळ तुम्हालाच. पक्षावरती दया करा प्रभू. या वेदनेतून मुक्त होण्याचा मार्ग दाखवा मला. मार्ग दाखवा. परंतु महादेवांचा स्वभावच भोळा. आपल्या भक्तांच्या डोळ्यात अश्रू आलेले त्यांना कधीच पाहवत नाही. त्या पुजाऱ्याचं दुःख त्यांना देखील असह्य झालं. माता पार्वतीने दिलेला श्राप असल्यामुळे ते स्वतः थेट त्यात हस्तक्षेप करू शकले नाही. म्हणून त्यांनी एक वेगळी युक्ती केली. स्वर्गलोकातील एका दिव्य अप्सरेला त्या मंदिरात जाण्याची आज्ञा दिली, जेणेकरून ती त्या पुजाऱ्याला मुक्तीचा मार्ग दाखवेल. हे काय, तुमची ही अवस्था कशी झाली? माझ्यातून सत्याशी द्रोह झाला म्हणून माता पार्वतीने मला कुष्ठरोगाचा शाप दिला. तेव्हापासून कितीतरी उपाय केले, पण हा रोग दूर होतच नाही. मग हा दाह सहन करत तुम्ही किती दिवस जगणार? जोपर्यंत महादेव माझ्यावरती कृपा करत नाही तोपर्यंत मला कोणताच मार्ग दिसत नाही. मार्ग आहे आणि तो स्वतः महादेवांपर्यंत पोहोचवणारा आहे. कोणता मार्ग? 16 सोमवार व्रत. श्रद्धेने आणि पूर्ण निष्ठेने हे व्रत केलं तर महादेव तुमची मनोकामना नक्की पूर्ण करतील. तुमच्या जीवनात पुन्हा आशेचा प्रकाश उगवेल. त्या दिव्य अप्सरेने त्या पुजाऱ्याला 16 सोमवारचं व्रत कसं करायचं ह्याचा संपूर्ण विधी सांगितला. महादेवांना अत्यंत प्रिय असलेल्या सोमवारी श्रद्धा, संयम आणि अखंड भक्तिभावाने हे व्रत करायचं असतं. मनात कोणताही अहंकार न ठेवता पूर्ण विश्वासाने भगवान शंकराची आराधना करायची असते.
हे भोलेनाथ, माझं प्रायश्चित्त स्वीकारा, माझं प्रायश्चित्त स्वीकारा. हे काय घडत आहे? मी परत आलो, मी परत आलो. महादेव, महादेव, माझा रोग, माझा कुष्ठरोग बरा झाला. माझ्यावरती कृपा केलीत, माझं आयुष्य पुन्हा दिलं. तुमचे उपकार मी पुन्हा कधी विसरणार नाही. अशा प्रकारे 16 सोमवार व्रताच्या पुण्याईने त्या पुजाऱ्याची व्याधी नाहीशी झाली. त्याला त्याच्या अपराधातून मुक्त होण्याचा मार्ग मिळाला. परंतु 16 सोमवार व्रताची महती इथेच संपत नाही. याच व्रताने पुढे माता पार्वतीच्या जीवनातही एक अद्भुत चमत्कार घडवून आणला. तो प्रसंग देखील तितकाच दिव्य आणि प्रेरणादायी आहे. परंतु त्याची कथा आपण पुढच्या वेळी ऐकू. मात्र आजच्या कथेतून एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. प्रत्येक चुकीची शिक्षा ही कायमची नसते. मनापासून पश्चाताप केला, प्रायश्चित्त घेतलं आणि भक्तीची वाट धरली तर नियती देखील माणसाला नवा मार्ग दाखवते. परमेश्वर शिक्षा देतो, परंतु त्याच वेळी मुक्तीचा मार्ग देखील दाखवतो. आई राजा, 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 आई राजा. असुर नरेश, असुर नरेश, असुर नरेश, असुर नरेश, कुठे गेले नक्की? संपूर्ण महाल पालता घातला तरी कुठे दिसत नाहीये. कुठे गेले असतील? असुर नरेश, असुर नरेश. कोण आहे? समोर ये. हे असले खेळ खेळणाऱ्यांना आम्ही कधीच क्षमा करत नाही. कोण आहेस तू? जो कुणी आहे त्याने समोर या. पहिला वार फळावर केलाय, दुसरा वार तुझ्यावर होईल. असुर नरेश, आम्ही आहोत सम्राज्ञी, आम्ही आहोत. वा सम्राज्ञी, अद्यापि आपण तितक्याच दक्ष आहात. आणि हे तर अदृश्य कवच आहे जे आम्ही असिलोमाला दिलं होतं. परंतु हे आपल्याकडे कसं आले? आम्ही असिलोमाकडूनच ते प्राप्त केलं. परंतु कशासाठी? कारण सम्राज्ञी आता मृगयेची वेळ आली आहे. आपल्याच प्रासादात गुप्तपणे राहून तो आपल्या विरुद्ध षडयंत्र करतो आहे. त्याला उघडपणे शोधण्यात अर्थ नाही. हे कवच मला शांतपणे निर्वेद त्याच्या मागावर जाऊ देईल.
असुंदरेश, आपल्याला खरंच असं वाटतं की ती व्यक्ती आपल्याला सापडेल? अर्थात सापडेल सम्राज्ञी. तो तुळजाचा गुप्तचर म्हणून इथे वावरतो आहे. स्वतः अज्ञात राहून इथे आमच्या विरुद्ध षडयंत्र करतो आहे. कदाचित आमच्या असुरिकेवर प्राणघातक वार त्यानेच केला आहे आणि आता त्याला त्याच्या दुष्कृत्यांची शिक्षा देण्याची वेळ आली आहे. आम्ही त्याला अधिक काळ लपून राहू देणार नाही. देवी, मी तामसी जा. उषा आणि तिच्यासोबत आलेल्या सर्वांना आत घेऊन ये. आम्ही त्यांचीच वाट पाहत आहोत. मला ठाऊक होतं देवी, तुम्ही त्यांचीच प्रतीक्षा करत आहात. देवी, या. तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तुळजाई, आज पुन्हा एकदा तुमच्या चरणी यायचा योग आला. आम्ही धन्य झालो. उठा. तुमच्या कृपेमुळेच आम्ही आज इथं उभे आहोत. वय, तुमची माया आम्ही कधी बी विसरणार नाही. उषा, तू इतकी शांत का? तुझ्या मनात कोणता प्रश्न आहे? तुळजाई, तुमच्या कथेतील एक गोष्ट माझ्या मनात अडकून राहिली. कोणती? तुम्ही म्हणाला होता प्रत्येक चुकीची शिक्षा ही मर्यादित काळापुरतीच असते. प्रायश्चित्त झालं की मार्ग मिळतोय. पण म्या कोणती चूक केली तुळजाई? या कधी कुणाचं वाईट केलं नाही, तरी बी लहानपणापासून शिक्षा मलाच मिळते. माझा बा म्या लहान असतानाच गेला आणि आई बी सोडून गेली. कधी कुणाशी पत्रिका जुळली नाही ना संसार. आणि आता लोक तर मला अपशकुनी म्हणायला लागलं. माझी नेमकी चूक तरी काय आहे तुळजाई? लहानपणापासून एक बी गोष्ट नीट झाली नाही. उषा, ही तुझ्या चुकीची शिक्षा नाही. ह्यालाच प्रारब्ध म्हणतात. प्रत्येक वेदना ही ह्या जन्माच्या कर्मामुळेच असते असं नसतं. कधी ती पूर्वजन्मातील कर्माची सावली असते, तर कधी आपल्या पूर्वजांनी केलेल्या कर्माचे परिणाम आपल्यापर्यंत पोहोचतात. परंतु कोणतंही प्रारब्ध शाश्वत नसतं. म्हणजे अजून माझं प्रायश्चित्त झालेलंच नाही का? अजून बी मी या समजात बाहेर पडायचीच वाट बघायची. नाही उषा, तुझ्या प्रतीक्षेचा शेवट आता जवळ आला. तुला तुझा मार्ग नक्की सापडेल. नाही देवी, नाही. आता ना थकले, वाट बघून बघून थकले. तर येई असंच वाटतंय मला. आता चांगलं होईल, मग चांगलं होईल. पण नाही, परत परत तेच घडतंय. तुळजाई, आज गुरुपौर्णिमा आहे. माझी आई म्हणायची, योग्य गुरु भेटला की माणसाला आयुष्याची दिशा मिळते. तुम्ही कित्येकांचं दुःख दूर केलं. तुम्ही कुणासाठी मृत्यूहारिणी झालात,
कुणासाठी भय हरिणी, कुणासाठी चिंता नाशिनी, तर कुणासाठी व्यसन खंडिनी. आज मी तुम्हाला विनंती करत नाही, आव्हान करते आहे. तुम्ही माझा गुरु व्हा आणि मला माझा मार्ग दाखवा. गुरु हा केवळ ज्ञान देणारा नसतो उषा, साधकाच्या अंतःकरणात आत्मज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारा असतो. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण देवी? संस्थिता. नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै. हे नवदुर्गेचं ब्रह्मचारिणी रूप. तुळजाई, आज गुरुपौर्णिमा आहे. ह्याच दिवशी गुरुतत्व संपूर्ण सृष्टीत सर्वाधिक जागृत असते. आज आम्ही नवदुर्गेतील द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी या रूपात प्रकट झालो आहोत. तप, संयम, साधना आणि ज्ञान यांचं हे स्वरूप आहे. साधकाच्या अंतःकरणात गुरुकृपेचा दीप प्रज्वलित करणारी हीच ब्रह्मचारिणी. गुरुचं खरं कार्य चमत्कार करणं नसतं, तर शिष्याच्या अंतःकरणात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करून त्याला त्याच्या सत्यापर्यंत पोहोचवणं असतं. आजपासून आम्ही तुझे गुरु आहोत उषा. तुझ्या साधनेचा मार्ग, तुझ्या आत्मविश्वासाचा दीप आणि तुझ्या आयुष्याला दिशा देण्याची जबाबदारी आमची. तुझ्या आयुष्यातील अंधार आता ज्ञान, श्रद्धा आणि साधनेच्या प्रकाशाने दूर होईल. गुरु माऊली, आदिशक्ती, तुळजाचे हे रूप मी यापूर्वी कधी पाहिले नव्हते. या रूपाचा नेमका अर्थ काय आहे? तुळजा आमचाच अंश आहे आणि तिचं हे परब्रह्म स्वरूपिणी रूप म्हणजे आमच्या ज्ञान स्वरूपाचं प्रकट रूप आहे. ज्या प्रकारे या संपूर्ण सृष्टीची निर्मिती आमच्यातून झाली, त्याच प्रकारे ज्ञानाचा उगम देखील आमच्यातूनच झालेला आहे. सृष्टीला जन्म देणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच तिला योग्य दिशा देणारं ज्ञान देणंही महत्वाचं आहे. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळजा केवळ उषासाठी गुरु होत नाही, तर संपूर्ण सृष्टीसाठी गुरुतत्वाचं प्रतिनिधित्व करत आहे. परंतु ती स्वतः साक्षात देवी आहे. मग या गुरुपदाचं वेगळं महत्व काय? देव आणि गुरु यांच्यात सूक्ष्म परंतु अत्यंत महत्वाचा फरक आहे.
देव भक्ताच्या श्रद्धेचे फळ देतो, परंतु गुरु भक्ताला स्वतःचं स्वरूप ओळखायला शिकवतो. देव संकटातून बाहेर काढतो, परंतु गुरु संकटाकडे पाहण्याची दृष्टी देतो. देव कृपा करतो, परंतु गुरु माणसाला ज्ञान देऊन स्वतःच्या पायावर उभं करतो. म्हणूनच शास्त्राने गुरुला त्रिदेवासमान स्थान दिले आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हा सृष्टीची निर्मिती करणाऱ्या ब्रह्मा समान आहे, पालन करणाऱ्या विष्णू समान आहे आणि अज्ञानाचा संहार करणाऱ्या महेशा समान आहे. म्हणूनच गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म मानला जातो. जर गुरुचं स्थान इतकं श्रेष्ठ असेल तर आजच्या गुरुपौर्णिमेचं महत्व इतकं विशेष का मानलं जातं? कारण आजच्या दिवशी गुरुतत्व नेहमीपेक्षा सहस्त्रपटीने अधिक जागृत असतं, अशी श्रद्धा आहे. आजचा दिवस ज्ञान स्वीकारण्याचा, अहंकाराचा त्याग करण्याचा आणि गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आज गुरुची पूजा करणे म्हणजे केवळ व्यक्तीची पूजा करणे नव्हे, तर ज्ञानाची, विवेकाची आणि आत्मप्रकाशाची पूजा करणं. जो आजच्या दिवशी मनापासून गुरुला वंदन करतो, त्याच्या अंतःकरणात ज्ञानाचा बीज अंकुरायला सुरुवात होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्याने प्रथम स्नान आदी नित्यकर्मे पूर्ण करून शुद्ध अंतःकरणाने संकल्प करावा. गुरु परंपरा सिद्ध्यर्थम पूजन करीशे. याचा अर्थ गुरु परंपरेची कृपा प्राप्त व्हावी म्हणून मी हे पूजन करीत आहे. त्यानंतर एक स्वच्छ धूत वस्त्र अंतरावं. त्या वस्त्रावर गंधाने पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा 12 रेषा काढाव्या. तेच व्यासपीठ होय. त्या व्यासपीठावर ब्रह्मदेव, परात्पर शक्ती आणि संपूर्ण गुरु परंपरेचं आवाहन करून त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. या दिवशी दीक्षा गुरूंच्या पूजनाबरोबरच माता पित्यांचंही पूजन करण्याची परंपरा आहे. कारण माता आणि पिता हेच प्रत्येक जीवाचे पहिले गुरु असतात. बोलायला, चालायला, जगायला आणि संस्कारांनी जग समजून घ्यायला तेच शिकवतात. ज्याने आपल्या माता पित्यांचा सन्मान केला त्याने गुरुतत्वाचाच सन्मान केला. गुरु माऊली, तुम्ही मला तुमची शिष्य म्हणून स्वीकारलं, हेच माझं मोठं भाग्य आहे. आज गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस आहे. माझी एक विनंती आहे, मला तुमची पाद्यपूजा करू द्या. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची मनापासून पूजा केली तर आयुष्याला दिशा मिळते, ज्ञान मिळतं आणि माणसाच्या अंधाराला उजेड मिळतोय. आज मी तुमच्याकडे कशाची बी मागणी करणार नाही, फक्त तुमचा आशीर्वाद मागते. मला तुमची खरी शिष्य बनू द्या गुरु माऊली. मला योग्य मार्ग दाखवा, एवढीच माझी प्रार्थना आहे.